वैभव दिवेकरजी यांना विनंती आहे. एक मिनिट. मी वैभवजी दिवेकर यांना विनंती करतो की असंच पुढे असोसिएशनला आणि मुलांना सहकार्य करून या क्रिकेट या खेळाचा एक सहभाग आपण घेतला पाहिजे आणि प्रत्येक मुलाला आपण मार्गदर्शन केले पाहिजे. नवीन पिढी आहे त्यानुसार नवीन मुलांना आपली ओढ असते. तसेच आपण जे सहकार्य केले देणगी आणून त्याबद्दल सुद्धा आपले खूप खूप आभार. सर आता मात्र थोडंसं चेंजेस केलंय. हे सामने मात्र 3 षटकांचे आहेत आणि त्या षटकांमध्ये देखील एक पॉवर प्लेचा षटक आहे. अगदी 18 चेंडू हाताळायचे आहेत. म्हणजे पॉवर प्ले षटक म्हटल्याच्या नंतर एक सुवर्ण संधी असते. सगळे खेळाडू अगदी 30 इयर्सच्या आतमध्ये असतात. 2 खेळाडू बाहेर आहेत आणि त्याचा फायदा मात्र एक हिटर फलंदाज जर आपण पाठवला स्ट्राईक एंडला तर मात्र मोठे फटके खेळण्याची सुवर्ण संधी असते. आणि आणखी एका सूचनेवरती प्लीज लक्ष द्या. तुम्हाला 3 षटकांसाठी आता 3 बॉलर फ्रेश वापरावे लागतील. 3 षटकांसाठी 3 ओव्हरसाठी 3 फ्रेश बॉलर आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वापरावे लागणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेस असणार आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सूरज वरणकर आणि त्याला मात्र सामना करेल तो सुबोध गायकर. एका संघातून खेळणारे खेळाडू आहेत ते म्हणजे स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आहे तो मुकेश गायकर आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय सुबोध गायकर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सूरज वरणकर. सर जर पाहिलं ना तर घुमेश्वर या गावाला बिलॉंग करणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. अनेक वेळा सलामीवीरसाठी असत. एका बाजूला सुबोध दुसरा नॉन स्ट्राईकला आहे तो अगदी मुकेश गायकर. पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देखील ठरला होता. सूरज वरणकरकडे देखील अनुभव आहे गोलंदाजीचा. राईट मोर्द मारा करेल गोलंदाजीतून स्टेप आउट मध्ये खेळण्याचा ऑफसाईडला प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. एक धाव घेताच अगदी शुभारंभ होतोय स्कोअरबोर्डचं आणि एका धावेने धाव फलकावरती एकही धाव संख्या लागली जाते. जर आजची सर लिंक पाहिलीत ना एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. एखाद्या मोठ्या लिंकला लाजवेल अशी लिंक पाहायला मिळते असोसिएशनच्या माध्यमातून. दुसरा गोल चेंडू हाताळण्यासाठी मुकेश गायकर ऑफसाईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आणि 1-2 चेंडू हाताळले गेले. 2ही धावसंख्या होते. दिशांत सर पॉवर प्लेचा षटक असताना आपल्याला रिस्क घ्यावी लागेल. 1-2 मोठे फटके आणले तर आपण मोठं असं टार्गेट ठेवू शकतो समोरच्या संघासमोर. हे बिग बॅटल आहे. मागच्या मॅचचे दोन्ही विनर संघ आहेत त्यामुळे विनर वर्सेस विनर. यस यावेळी हवेमध्ये बॉल मागे खेळाडू तैनात. चेंडू मात्र धरणीला दान. बॉल सीमारेषेच्या बाहेर यावेळी आलाय. नशिबाचा 4 रन चौकार. थँक्यू डीसे. अक्षयने मात्र जज केला होता पण कॅच मात्र धरणीला थोडीशी दान होते कारण त्याला माहिती आहे पकडो कॅचेस जितो मॅचेस आणि तेच प्रयत्न चालू होते. पण सुबोधला मात्र साथ मिळाली आणि या चौकाराबरोबर वाढती धावसंख्या होते ती 6. 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत. गोलंदाजीवरती महागडा अशी फलंदाजी करतोय तो सुबोध. अप्रतिम. या ठिकाणी एफर्ट्स मॅटर. म्हणजे इथे अक्षय आपल्या संघासाठी जे काही एफर्ट्स टाकतोय दिस इज अनबिलिव्हेबल. यावेळी पाहिलं तर बॅकफुटला गेले. कट करायचं होतं बॉलला. सर्कलच्या हातामध्ये बॉल दिला गेला आणि यस पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 1 गॉन. डीजे मैदानामध्ये दाखल होतोय तो विश्वास गायकर. घुमेश्वर गाव या संघाचा मात्र कर्णधार आहे. पुरंदर केसरी या संघाचं मात्र आता सेकंडसाठी फलंदाजी आमंत्रित केलं जात आहे. सूरज वरणकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. ऑफसाईडला त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धावसंख्या मिळते आणि एकेरी धावसंख्येने मात्र धावसंख्या होते ती 7. 7 आकडा दिशांत सर तुम्ही आयुष्यामध्ये नेहमी सांगत असता की लग्नाचे फेरे घेतो 7. तुमचं देखील यावर्षी 7 या फेऱ्यांचं मात्र झालेलेच आहेत आणि 7 आयुष्यामध्ये लग्नाचे फेरे घेतो 7. आठवड्याचे वार 7
आणि जगाचे आजोबा 7 आणि इंद्रधनुष्याचे कलर देखील 7 आणि रथाला घोडे जे असतात ते देखील 7. तेवढीच मात्र धाव संख्या स्कोअर वरती होते 7. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. एक धाव संख्या मिळते आणि एकेरी बरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे वधारतोय. धाव संख्या मात्र होती ती 8. आता मात्र खोड कोणाची लावतोय वाट. आमचे जांभूळगावचे समाजसेवक श्री देवेंद्र काते यांनी जरा मंचावर यायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो. एक समाजसेवेचं माहेरघर जर पाहिलं ना रायगड जिल्ह्यामध्ये तर म्हसळा आणि सिवर्धन मध्ये आहेत. अनेक समाजसेवक आहेत या गवळी समाजामध्ये. अनेक वेळाला आम्ही पाहतो की हे समाजसेवेचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं म्हसळा सिवर्धन असोसिएशन असेल. अगदी दिग्गज व्यक्तिमत्वांचं मात्र इथे स्टेजवरती आगमन होतंय आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार ठरलेला गोलंदाज कैवल्य आणि स्ट्राईक एंडला आहे तो देखील सामनावीराचा पुरस्कार फलंदाज आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय. म्हणजे युवा स्टार जर दिशा जर पाहिलं ना तर वर्चस्व करताना पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. कैवल्य कैवल्यचं एकंदरीत आपण गोलंदाजी पाहिली तर खूप चांगले ॲक्शन आहे, क्लीन अँड नीट आणि बरोबर बॅटरच्या रीच पासून बॉलला बाहेर ठेवतात. यावेळी अगदी बॅटच्या बरोबर खाली बॉल दिला. क्षेत्ररक्षक आहे, अगदी संधी होती जरूर, मात्र थोडंसं मी म्हणलं की डिले झाला आणि एक धाव स्ट्राईक रोटेट. या एका धावेने रणसंख्या जर आपण पाहिली तर 9वी धावसंख्या होते. कैवल्याने मात्र दिशा सर अगदी आयोजकांच्या सूचनेचं पालन केलंय. जो मला जर्सी मिळाला सामनावीराचा तो परिधान करून मात्र गोलंदाजी करतोय. त्याला मात्र सामना करेल विश्वास. विश्वासकडे अनुवर्व आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. युवा स्टार गोलंदाज मात्र तेज रफ्तारने मात्र गोलंदाजी ठरला जातोय. गोलंदाजाचा हा कारण कदाचित त्याला समोरच्या संघाला हत्यार ठरला जातोय. आणि लीगची हेच वैशिष्ट्य आहेत. पहा, एका संघामध्ये खेळणारे खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये विभागले जातात आणि त्याच्यानंतर त्यांचा खेळ हा आणखी बहरत असतो. म्हणून या लीग मॅचेस हल्लीच्या प्रमाणामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. यावेळी आकुटप्प्याचा बॉल होता, मागचा चेंडू फुलर लेंथ. यावेळी थोडंसं बॉल मागे ठेवला, सरप्राईज बाउन्स. आणि जसं म्हटलं जातं की गोलंदाजाकडे स्किल असणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत ते व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कैवल्याने सादर केलेत. व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन टेनिस क्रिकेट. ऑफ साईडला फटका आलाय. अक्षय इन ॲक्शन. सिंगल धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो जरूर आहे, मात्र इथे 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेनं रणसंख्या डबल डिजिटमध्ये प्रवेश करेल. 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 5 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा, 1 टू गो. नक्कीच आज दिशांत सर जर आज पाहिलं ना तर प्रत्येक संघाला मात्र छत्रपती शिवाजी राजांचे जे गड किल्ले जिंकलेले आहेत त्यांची नावं दिली गेलेली आहेत. आणि आजची स्पर्धा पाहिली प्रत्येक जेंट संघ मालक आहे, पण पुरंदर केसरीचे संघ मालक जी आहे ना ती भूमी गायकर. म्हणजे आमच्या लेडीज देखील महिला देखील कुठे कमी नाही आहेत. तिचं देखील अभिनंदन करतो. अगदी त्यांचे वडिलांनी मात्र तिला संघमालक म्हणून नाव दिलं गेलेलं आहे. ते म्हणजे समीर गायकर हे देखील संघमालक आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो कैवल्य. अचूक गोलंदाजी मात्र करतोय. या ज्या वेळेस कर्णधाराला गोलंदाजाकडून अपेक्षा असतोय त्याच पद्धतीने मात्र अपेक्षेने गोलंदाजी करतोय कैवल्य. युवा स्टार गोलंदाज आहे. त्याला सामना करेल फलंदाजीतून विश्वास. अगुट टप्प्याचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने करण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील. अचूक क्षेत्ररक्षण मात्र अक्षयच्या माध्यमातून होते. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी सर वाचवतोय. या 2 धावा देखील आपल्याला महत्वपूर्ण आहेत. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी धाव संख्या होते ती 13. पुढील होणारा सामना असेल तो विशालगड आणि तोरणा आणि विशालगड याच्यामध्ये तिसरा सामना असेल. मी विनंती करतो दुसरा सामना असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉसकडे यायचंय. तोरणा बाजीगर आणि विशालगड झुंजार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे. मगाशीच आपण उल्लेख केलेला आहे, त्यामुळे मी विनंती करेल चला प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तोरणा बाजीगड आणि विशालगड झुंजार प्लीज आपण टॉससाठी या. जितू मागावकर स्वतः आयकॉन प्लेयर आहेत. थोडीशी बॅट मला वाटतं चेंजेस केले. वेट जास्त होता, आता वेट कमीची बॅट दिली गेले कारण मोठे फटके मात्र मुकेशला आपल्या फलंदाजीतून आणावी लागेल. आणि काकाकडून काही त्याची अपेक्षा असेल भूमीची, पण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव संख्या मिळते. गोलंदाजी मारता अनुभवी गोलंदाज स्वप्नील पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेता. धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या होते ती 14. सर आज जर पाहिलं तर हवेच्यामुळे कुठेतरी फलंदाजांना साथ मिळत नाहीये आणि फायदा मात्र गोलंदाजांना होतोय. विश्वास फलंदाजाने आमंत्रित केलं गेलंय. मोठा प्रहार केलाय सीमारेषेकडे. पाहूया अक्षय मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे. येतोय सीमारेषे पार. खडखडी षटकार डीजे.
नवीन चेंडू द्यायचा आहे. थँक्यू डीसे सर. पाहिलं तर अगदी दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केला तो म्हणजे विश्वासने आणि स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसवले. धाव संख्या होते ती 20. आता मात्र 4 चेंडूचा सामना बाकी असेल. याच्यामध्ये 1-2 मोठे फटके आणावे लागतील. अगेन्स्ट स्वप्नील आता हल्ला चढवायला सुरुवात केली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अप्रतिम स्ट्रोक एलिव्हेट होताना पाहिला. यस यू मिस आय विल डेफिनेटली इट. गेस्टांचा वेध मागच्या चेंडूवरती तुझा षटकार. तर या वेळेला माझा हा जो काही हल्ला आपण पाहिला आणि फलंदाज बाद. पुढील होणारा सामना आहे तो तोरणा बाजीगर आणि विशालगड झुंजार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो जितो महागावकर. अनुभव आहे पण अनुभव मात्र पणाला लावावा लागेल या मैदानामध्ये. या लिंकमध्ये एक सलामीवीर जोडी, गोलबोडी जोडी म्हणून मुकेश आणि जितू महागावकर एका संघाकडून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. पण स्वप्नील मात्र कमबॅक केले. एक षटकार लगावल्याच्या नंतर सुबोधला मात्र माघारी परतावलं, त्रिपुळा उद्ध्वस्त केला आणि जितू महागावकर स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल. भूमीला मात्र मोठ्या अपेक्षा असतील काकाकडून की किती धावापर्यंत मजल मारू शकतो. 3 चेंडूचा मात्र सामना आहे. मोठा प्रहार केलाय, उंची जास्त लांबी कमी, काय समीकरण होतंय मैदानामध्ये. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो पुरंदर या संघाला. बॅक टू प्ले जितू महागावकर. तोरणा बाजीगर आणि विशालगड झुंजार. आता मात्र जितू महागावकरची जागा भरून काढण्यासाठी सुबोध स्ट्राईक एंडला फलंदाजी करत. स्वप्नीलने मात्र कमबॅक केलं या गोलंदाजाने. या गवळी प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक होते काय, पहिला मानकरी ठरला जातोय काय, कारण चंद्रसूर्य असेपर्यंत आपलं नाव कोरलं जाईल. या गवळी प्रीमियर मध्ये पहिल्या पर्वामध्ये हॅट्रिक घेण्याची सुवर्ण संधी आहे. स्वप्नीलच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना हॅट्रिक होते काय. हॅट्रिक मात्र थोडीशी हुकली गेली आहे आणि 201 रुपये देखील रोशन यांचे बंधूचे आमचे वाचले गेलेले आहेत. पण पुन्हा एकदा जर हॅट्रिक पुढल्या सामन्यामध्ये घेतली तर 200 रुपये आपल्यासाठी लागू असतील स्वप्नील यांच्यासाठी. अगदी 4 चेंडूचा सामना होतोय. धावसंख्या 5 चेंडूचा सामना होतोय आणि धावसंख्या मात्र होते ती 21. शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. सामना करेल तो सुबोध. स्वप्नील या गोलंदाजाला फलंदाजी कमबॅक केलाय. गोलंदाज मानावा लागेल. पंच मात्र आमच्याकडे वळतायत पण पाहूया पंचाचा निर्णय पर्यंत. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात होता पण कीपर कडून थोडी मिस्टेक झाली आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावे बरोबर एक वाईट प्लस 3 धावा मिळत आहेत. या 3 धावे बरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 24-24. एक शेवटचा चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव, 2 धावा रनिंग मध्ये मिळाल्या, अशा 3 धावा मिळतात. एक शेवटचा चेंडू आहे. या 3 धावा मात्र महत्वपूर्ण ठरू शकतात. ते म्हणजे पुरंदर या संघाला. शेवटचा चेंडू, मोठा प्रहार केला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो पुरंदर या संघाला. बॅक टू पॅव्हलियन सुबोध. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते ती 24. कंपल्सरी बनवाव्या लागतील त्या 25 ही धावसंख्या, म्हणजेच अगदी सुवर्ण या संघाला. धन्यवाद सर. आता आपण नाणेफेकचा कौल करायचा देवेंद्र काते सर यांच्या हस्ते. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करते की तो किरण रायगवळी या 2 मान्यवरांच्या हस्ते इकडे नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही तोरणा बाजीगर आणि विशाळगड झुंजार दोन्ही संघाचे संघनायक विशाळगड झुंजार दोन्ही संघाचे संघनायक आहेत. तर आपल्याकडे देवेंद्र काते सर आणि रायगवळी सर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. 3 ओव्हरचा सामना असेल. विशाळगड झुंजार या संघाने संघनायक नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय काय असेल. विशाळगड झुंजार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तोरणा बाजीगर या संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. आपण फलंदाजी कमीत कमी किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न कराल तोरणा बाजीगर या संघाला. 30च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तोरणा बाजीगर संघाचे संघनायक प्रणय माडिक सुद्धा आमच्या सोबत आहेत. आपण किती कमीत कमी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न कराल इथे. 3 ओव्हर 40 मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचा मनापासून खूप खूप धन्यवाद.
पुरंदर केसरी या संघाला विनंती करतो की जितू मागावकर की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मात्र 18 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे आहेत त्या सुवर्णदुर्ग हंटर्स या संघाला 18 चेंडू आणि 25 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते सूरज आणि अक्षय खेडेकर. मी आमचे असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य कासार यांना जरा वर येण्याची विनंती करतो. आपल्या सामन्यांसाठी जांभूळगावचे समाजसेवक श्री देवेंद्र काते यांनी देणगी देऊन जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं इथे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन मी अजिंक्य कासार यांना विनंती करतो की त्यांना त्यांच्या स्वागत करावं. अनुप आला आला. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. मी विनंती करतो की लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पॉवर प्लेचा षटक आहे. दिशांत सर पाहिलं ना जितू मागावकरकडे गोलंदाजीचा अनुभव आहे. यावेळेस जर कमी धावा दिल्या तर दोन गोलंदाजांना मात्र दडपण राहणार नाहीये. म्हणून जितू मागावकरला आपल्या खांद्यावरती खूप मोठ्या जबाबदारी घ्यावी लागतील कारण 3 फ्रेश गोलंदाज आणावे लागणार आहेत. त्याच्यामुळे जितू मागावकर यांना हा षटक मात्र महत्वपूर्ण हाताळावा लागेल. त्यांना मात्र सामना करतील ते पंच मात्र दळवी सर आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहेत. सामन्याला मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू वरणकर अगदी पहिला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण अचूक केलं जात आहे. एकेरी धावेबरोबर स्कोअर बोर्डचा शुभारंभ होतोय. सूरज वरणकर आणि अक्षय खेडेकर. स्ट्राईक एंडला होता तो सूरज वरणकर. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो अक्षय खेडेकर. गोलंदाजीतून मार्कवर सज्ज आहे तो जितू महागावकर म्हणजेच घुमेश्वर एक्सप्रेस ज्याला पदवी दिली गेली आहे ती घुमेश्वर एक्सप्रेस. आता मात्र एक्सप्रेस आठवावं लागेल. अचूक गोलंदाजी करावी लागेल. अनुभव आहे आपल्याकडे. त्याला मात्र सामना करतोय तो अक्षय खेडेकर. AK-47 पाहूया काय होते सामने. पहिला चेंडू यारकरचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली होती पण लेग बाईस येतोय 1 धाव आणि एकेरी धावेबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती 2. आमचे उपाध्यक्ष मिथुनजी पवार कुठे असतील त्यांनी जरा मंचाकडे यायचंय. मिथुन दादा पवार मंचाकडे यायचं आपण जरा. जितू महागावकर सर जितू मागावकरला याच भाईंदर नगरीमध्ये उमरान मल्लिकची पदवी दिली गेली होती आणि त्याच्यानंतर त्याला पदवी दिली गेली ती घुमेश्वर एक्सप्रेस. आता मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. त्याला सामना करेल सूरज फुलटॉस होता पण बॅटची खडा घेताच 1 धाव मिळते आणि एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 3. सर एक धावेने देखील आपल्यावर दडपण आणू शकतात म्हणून निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल आणि एक निर्धाव चेंडू आपल्या सामन्याला मजबूत बाजू करून ठेवू शकतो तो म्हणजे पुरंदर संघ. अनुभव आहे. आपण उल्लेख केला जितू महागावकर लेदरचं क्रिकेट खूप चांगले खेळतात त्यामुळं अगदी व्हेरिएशन आहेत वैविध्यता आहे. त्याच्या बरोबरीने जर तुम्ही पाहिलं तर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतात. हवेमध्ये बॉल 1-2 झेल ड्रॉप इथे 2 धावा आल्यात. एक सहज सोपा झेल होता आणि हा झेल कॅरी करणं गरजेचं होतं का कारण तुम्ही टार्गेट थोडंसं छोटं ठेवलंय. अशा परिस्थितीमध्ये आपण सुरुवातीपासून उल्लेख करतोय कॅचेस विनिंग द मॅचेस तुम्हाला झेल कॅरी करावे लागतील आणि नक्कीच थोडंसं गोचार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका संघाकडून खेळणारा संघ आहे तो म्हणजेच ओमकारकडून ही चुकी होते. ही चुकी कदाचित महागात पकडू शकते कारण आपण सांगितलं एखादा गोलंदाज एकटा गोलंदाजी करत असतो पण त्याला 7 हवी असते ती 10 खेळाडूंची. ती कुठेतरी जितू मागावकरला 7 मिळत नाही आणि फायदा होतोय तो अक्षयला. मोठा प्रहार केलाय प्रतिउत्तर दिलंय. सीमारेषेकडे चेंडू जातोय. पॉवर प्लेचा षटक आहे. 1 बाउन्स सीमारेषेकडे येतोय. चौकार डीजे. येस थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर जखमेवरती मीठ सोडणारा फटका होता आणि झेल सोडल्यानंतर वानखेडेच्या मैदानावरती मॅच पाहिली होती. मॅक्सवेलचा झेल सोडला होता आणि घशाखाली गेलेला घास जो आहे तो तिथून बाहेर काढला होता त्यानं. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही नेहमी पाहिलेलं आहे जखमी वाघ जास्त आक्रमक असतो. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी 1 बाउन्स ओव्हर द रो बॅक टू बॅक 2 इन अ रो. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. दिशांत सर पाहिलं ना तर 12 चेंडू 12 ही धावसंख्या आहे. दोन्ही बाजूनी सामना आहे पण
अचूक गोलंदाज मात्र जितू मागावकर यांना आणावा लागेल आणि निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. एक एक निर्धाव चेंडू जर टाकला गेला तर सामन्यामध्ये आपण देखील पदार्पण करू शकतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कल्पेश कासार अनुभवी गोलंदाजी करावी लागेल. त्याला मात्र फलंदाजी सामना करेल तो सूरज वरणकर. स्ट्राईक एंड जोडी आहे. आपण अनेक वेळा सांगत असतो सलामीवीर जोडीने अचूक जर फलंदाजी केली तर मात्र तो विजयाकडे वाटचाल करत असतो. ही सलामीवीर जोडी मात्र चांगली कामगिरी करते. सूरज मात्र 1-1, 2-2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय. नक्कीच अक्षयला स्ट्राईक देते. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते, थोडीशी मिस्टेक होते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं आलंय. 11 चेंडू आणि तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे सर. संधी होती पहा. आणि अक्षय सारखा एक महत्वाचा खेळाडूचा झेल ड्रॉप करणं आणि अक्षयचा या ग्राउंडवरचा इतिहास पाहिला तर त्याचा इतिहास वेगळा आहे आणि त्याचा सोडलेला झेल कितपत डोकेदुखी ठरेल हेही पाहणं गरजेचं आहे. यावेळेला पास सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉलला अडवलं, सिंगल धावेवरती रोखलं गेलं. समीकरणामध्ये बदलाव. आता येणारे चेंडू शिल्लक राहिले 10 आणि 9 धावांची गरज. नक्कीच 9 धावांची गरज आहे. म्हणजे अल्पेश कासारच्या गोलंदाजावरती मात्र मोठी जबाबदारी आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपल्याला तरच आपण सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. अक्षय खेडेकर हर्ड हिटर म्हणून फलंदाज ओळखला जातो. मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. प्रहार केलाय सीमारेषेकडे. पाहूया क्षेत्ररक्षण मात्र तैनात. ही देखील झेल मात्र धरणीला दान केली जाते. आज मात्र दिवस पाहायला मिळतोय तो अक्षय खेडेकरचा. पाहूया 2 झेल मात्र चुकी होत आहेत आणि त्या चुकींची मात्र सुधारणा करतोय तर काय पुरंदर संघ, पण त्या चुकी आपल्याला महागात पडत आहेत. आता प्रश्न पडला अक्षय सकाळी ब्रेकफास्ट मध्ये लक खाऊन आला की काय पहा. 2 झेल आणि दोन्ही झेल ड्रॉप आणि त्याच्यानंतर आता समीकरणामध्ये झालेला बदलाव. 9 मध्ये फक्त आणि फक्त उर्वरित 7 धावांची गरज आहे आणि जसं म्हटलं की तुम्हाला विकेट मिळवावे लागतील, पार्टनरशिपला ब्रेक लावावा लागेल. संधी आली होती मात्र संधीला ग्रॅप करणे तेवढंच महत्वाचं आहे. नक्कीच अगदी कमबॅक केलं या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. जर नॉन स्ट्राईकला ना सूरज तो अक्षयला सांगतोय मोठे फटके नको आहेत, आपले 1-2 धावा आले तरी चालतील, पण अक्षय मात्र फायर झालाय. मोठे फटके खेळण्याचा धाडस करतोय. जिकडे आमच्या समोर जे बसले समालोचन कक्षामध्ये प्रवीणचं मात्र लक्ष आहे ते म्हणजे अक्षयकडे किती फटके खेळतोय. आणि अगदी एका बेधुंद बॅटरला नॉन स्ट्राईक हँडला थोडंसं शुद्धीवरती आणणे गरजेचं आहे. येस क्लीन बोल्ड द मिडल स्टंप यावेळी वाकवला आणि यस अक्षयला अगदी तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बाद नवीन बॅटर मैदानावरती येतील तोपर्यंत ऐकूया डीजेला. हॅलो आमचे संघटनेचे आमच्या असोसिएशनचे सदस्य श्री प्रवीण धुमाळ यांना जरा मी मंचावर येण्याची विनंती करतो. आपल्या असोसिएशनसाठी ज्यांनी आपल्याला देणगी देऊन मुलाचे सहकार्य केले असे आमचे मित्र श्री किरण रायगवळी यांचा सत्कार श्री प्रवीण धुमाळ हे करतील. किरण पुष्पगुच्छ ना. नक्कीच आता मात्र समीकरण येतोय ते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुवर्ण दुर्ग या संघाची मात्र धाव संख्या होते ती 19. आता मात्र समीकरण सर येतोय ते 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर साठी आलेला सूरज मात्र मैदानामध्ये दाखल आहे आणि त्याच्या साथीला आहे तो अतुल. गोलंदाजीसाठी मात्र अचूक गोलंदाज आणावा लागेल तो जितू मागावकर यांना. कोणावरती विश्वास दाखवला जातोय? विश्वास गायकर यांच्यावरती विश्वास दाखवला जाते. आपला जो नावाप्रमाणे मात्र यशस्वी किंवा आपल्यावरती जो ठेवलेला विश्वास आपल्यावर दाखवून द्यायचा आहे तर मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. विराट कोहलीची भूमिका घेऊन म्हणून येतोय अगदी सेकंड साठी तो म्हणजे सुवर्ण या दुर्ग या संघाकडून अतुल. पोया खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती असेल. समीकरण सोपं आहे. 7 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजाला मात्र वर्चस्व करावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. फुल टॉस मिळाला. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते. एकेरीचं दुसऱ्या रूपांतर करता मात्र कॉल थांबवलं गेलंय सूरजने आणि 1 धावेबरोबर समीकरण थोडंसं सोपं होतंय. सर 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. चला येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज आहे. नॉन स्ट्राईकच्या बॅटरनं दुसरे धाव घेण्यास नकार दिला. मी म्हणेल की चांगलं चित्र आहे. तुम्हाला या परिस्थितीमध्ये जोखीम घेणं कदाचित महाग ठरू शकते. यावेळी पहा आणखी 1 धावेचा प्रयत्न. डेंजर आणि यस इथे फलंदाज बाद.
त्या जर अक्षयच्या सर जर कॅचेस सोडल्या नसत्या तर सामन्यामध्ये अजून देखील रंगतदार मजा आली असती, अजून देखील रंगतदार मजा येऊ शकते. पण विश्वासला मात्र नावाप्रमाणे विश्वास जर आपल्यावर दाखवलाय तो अगदी चांगलं करायचं असेल तर मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. सूरजला मात्र माघारी परतावं लागतंय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र दाखल होते मैदानामध्ये सिद्धेश. आता मात्र समीकरण येतोय तो 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. नक्कीच सचिन गायकर यांचं देखील या सामन्याकडे लक्ष असेल. अतुल मात्र चांगली फलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती, कीपर कडून थोडीशी मिस्टेक होते, एक एक चुकी आपल्या संघाकडून होते आणि ती चुकी मात्र आपल्या संघाला महागात पडते. पाहूया काय समीकरण होते. अतुलला मात्र स्ट्राईक देण्यासाठी सिद्धेशला मात्र आत्महत्या करावी लागते. 1 धाव मिळते. एका धावेबरोबर थोडंसं समीकरण सोपं होतंय. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे सर. 3 चेंडू शिल्लक आहे, 4 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅक्रिफाईस होताना पाहत आहे. म्हणजे एकंदरीत चला कैवल्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर अतुल खेडेकर, ज्याच्यासाठी आतापर्यंत 2 विकेट सॅक्रिफाईस झाल्यात आणि आता उर्वरित जर समीकरण पाहिलं तर 3 मध्ये 4 धावा करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये बघा एक खेळाडू बरोबर पुढे बोलवलाय, सिली पॉइंटला खेळाडू तैनात आहे आणि आता जजर असणार आहे गोलंदाज विश्वास गायकरच्या खांद्यावरती जबाबदारी. संधी निर्माण झाले, मिडॉनला खेळाडू आहे, बॉलवरती चाललाय, जजमेंट चुकलंय आणि यस यस इथे पहा काय घडलंय. सर जर पाहिलं ना तर पुरंदर केसरी झेल सोडते ना आपला सामना सोडला जाते. अक्षयची जे कॅच जर त्या ओमकारने घेतली असती तर आता मात्र त्या 6 धावा देखील वाचल्या गेल्या असत्या. आणि आता मात्र समीकरण येतोय तो 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे कॅच किती महत्वाची आहे. एखाद्या कॅचने आपण 2020चा वर्ल्ड कप देखील आणलाय. जसं काथीजी म्हटलं जातं की देव देतो आणि कर्म नेतो, अगदी मैदानावरती ते घडलंय. तुमच्याकडे 1 नाही 2 नाही तब्बल 3 संधी आल्या होत्या, मात्र तुम्हाला ग्रॅब नाही करता आला. 2 वरती 2 ची गरज. ट्विस्ट कहाणी में आणखीन एक ट्विस्ट. मॅच आवडली असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. शेवटच्या बॉल वरती मॅच येऊन थांबले. कभी तेरी कभी मेरी, कभी इधर कभी उधर, कधी हे पारडं जड कधी ते पारडं जड. कधी जर तुम्ही पाहिलं तर पुरंदर केसरी, कधी सुवर्णदुर्ग हंटर्स, कधी तू कधी मी. आणि मैदानावरती आतापर्यंत शेवटच्या बॉल वरती सामना आलाय. 1 मध्ये 2 करायचे आहेत. विनंती आहे चला मित्रांनो, वेळ घेऊ नका, चर्चा होगा तो खर्चा भी होगा. नक्कीच जास्त हाय वेळ व्होल्टेज घेऊन सर नाही सामना पाहायला मिळतोय. अगदी 440 व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. कोणाला जर हृदयविकाराचा जर प्रॉब्लेम असेल त्याने मात्र हा सामना पाहू नये, कारण अनेक जण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण पाहतायत. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. विश्वासला मात्र अनुभवी गोलंदाजी करावी लागेल. जितू मागावकर थोडंसं मार्गदर्शन करतोय. अक्षयचं देखील लक्ष लागलंय ते म्हणजे अतुलकडे. 2 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. पाहूया काय होतंय समीकरण. 1 चेंडू 2 धावा, फुल टॉस मिळाले. पाहूया 1 धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करताच मला वाटतं रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या होते आणि सामना विजयी होतोय तो पुरंदरी हा संघ. अभिनंदन या संघाचं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील विजयी झालाय. कारण म्हटलं जातं ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि सुगंध नाही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशिवाय या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. त्याचप्रमाणे मात्र अचूक सामना विजय करून ठेवलाय तो जितू मागावकर आणि विश्वासने. भूमीच्या गोड चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते. पुढील होणारा सामने आहेत ते मी विनंती करतो या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय विश्वास याला. सागर खेडेकर, एक विनंती आहे. आपल्या सामन्यांसाठी ज्यांनी देणगी दिलेली आहे असे आमचे मित्र श्री प्रवीण लाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढे मंचावर यायचं आहे प्लीज. रोशन.